बातमी आहे नवी मुंबईतून। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट 25 तारखेला बंद राहणार आहे। मराठा आंदोलकांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी बंद राहणार असून एपीएमसी मधील 5ही बाजारपेठा बंद असतील। 25 तारखेला या मोर्चाच्या अनुषंगाने ज्या संख्येने नागरिक या ठिकाणी जमा होणार आहेत ते विचारात घेता 25 तारखेला बाजार समिती बंद ठेवण्यात येत आहे, जेणेकरून नागरिकांची गैरसोय होऊ नये किंवा व्यापाऱ्यांची गैरसोय होऊ नये आणि त्या पद्धतीने त्यांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था देखील बाजार समितीमार्फत करण्यात येत आहे। तर या संदर्भात आढावा घेत बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। पाहूयात। येत्या 26 जानेवारीला मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे धडकणार आहेत। त्यासाठी ते जे 25 तारखेला जे आहे ते नवी मुंबईत मुक्काम करणार आहे। याच पार्श्वभूमीवरती नवी मुंबईमध्ये तात्काळ स्वरूपामध्ये जे आहे ते वॉर रूम तयार करण्यात आलेला आहे। सकल मराठा समाज नवी मुंबईतर्फे जे आहे मध्यवर्ती कार्यालय जे आहे या ठिकाणी तात्काळ स्वरूपामध्ये तयार करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी त्यांच्या पायी पदयात्रेची जी दिशा जी आहे ती ठरवण्यात येणार आहे। त्या संदर्भात जी आहे चर्चा जी करताना या ठिकाणी मराठा बांधव जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपल्याबरोबर मराठा समन्वयक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, नेमकं काय सांगाल, कशा पद्धतीने दौरा असणार आहे आणि काय या ठिकाणी तुम्ही आयोजन केलेलं आहे? ते पनवेलवरून दुपारी त्यांचं जेवण झाल्यानंतर नवी मुंबईमध्ये येणार आहे। संध्याकाळी ते पोहोचतील। आम्ही सानपाडा ब्रिज खालून त्यांना एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची राहण्याची व्यवस्था त्यासाठी केलेली आहे आणि इतरही काही जागा आहेत जे बेलापूरपासून ते वाशीपर्यंत जी काही मैदानं आहेत, जे महानगरपालिकेचे हॉल्स आहेत किंवा सिडको भवन, सिडको एक्झिबिशन सेंटर असेल, हे सगळ्याची मागणी आम्ही महानगरपालिकेकडे केली आहे। समाज म्हणून आम्ही आमची तयारी करतो आहोत, परंतु महानगरपालिका प्रशासनाकडून आम्हाला जे खरं तर अपेक्षा आहे की त्यांनी सहकार्य ते करायला हवं, ते सहकार्य अजून कुठेतरी आम्हाला मिळताना दिसत नाही आहे। त्या सर्व नवी मुंबई मराठा मेडिकोज या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही सर्व टीम बनवलेल्या आहेत। कामोट्यापासून वाशीपासून पुढे आझाद मैदान ह्या ठिकाणी देखील आमच्या टीम आणि ॲम्ब्युलन्सेस असणार आहेत। याला सर्व औषध पुरवठा करण्याची जबाबदारी ही केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन नवी मुंबई यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी पूर्ण औषधं हे सर्व समाज बांधवांना मोफत देण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।